आता पुढची ट्रिप गाडीमध्ये दुबईला जायचंय. हाय ह्यानं जिरून गेलं पाक सगळं आपल्यापासून होतं तेवढं आणि लागला दुबईला निघायला. नको ती बी बाबा. गाडीनं अजून वा गाडी टाकू मध्ये जाऊ नाहीतर विमानात टाकू गाडीने जाऊ. जमले त्या मायला वरचा केरळच्या ट्रिप का पारणं फिरून टाकलंय होय. आता जरा थोडा आराम केला आम्ही मस्त जरा आल्यावर 10-12 दिवस म्हणलं काय करायला नको हा व्हिडिओ टाकावं कारण केरळच्या जरा आठवणीत आम्ही गुंग झालतो का नाही का. मग काय भारी वाटायच्या बायला वरसावा आणि तिकडून बघून आल्यापासून टीव्हीला बी गाणं लागू द्या काय लागू द्या फिरवतच दिसतंय तिकडच जाऊन आला काय वाटत गावात वरसावी. बरं ते असू दे विषय काय माहिती का लय जण विचारते एवढं लांब फिरलो गाडीत फिरलो लोक इथले महाबळेश्वराला जायला टेन्शन येते तर आपण एवढ्या लांब गाडीत गेलतो तर खर्च किती आला असं लय जणांचा प्रश्न आहे आपल्याला. तर मी खर्च लिहून ठेवलाय बरं का वहीवर हे थोडक्यात सगळं सांगतो. सुरुवातीपासून येईपर्यंत काय काय केलं किती खर्च झाला सगळं ह्या वहीत लिहून ठेवलेलं आहे बघा. तसे ह्याच्यात लिहिल्यापेक्षा अजून लय मस्ती गमती लय काय काय लय केलंय. खर्च झालाय तसा. पण पण आपलं आता पाऊस पण यायला लागलाय बरं का. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही टूल्स वाली तर सांगते ते का 10,000 फिरून आणतो कुठं 5,000 फिरून आणतो कुठं 30,000 फिरून आणतो. घंटा घी म्हणून खर्च होताय मांडोळा हॉटेलाचा घी म्हणून खर्च आहे पेट्रोल डिझेल घी म्हणून खर्च आहे. त्यांच्या एसटी मध्ये काय तर असेल बाबा सिस्टीम नेत असेल 10-15 हजारात पण अशा गाडीमध्ये 10-15 हजारात फिरून यायचं 30-40 हजार रुपयांनी डिझेल जात ह्याला आणि गाडीत काय होतंय 10-15 हजारात. वरून अजून तिथं फिरायला गेल्यावर गे म्हणून मागच्या माग गाडी आवरी देत नाही काय हायवेला तेवढीच आवरी देते परत आवरी देत नाही घाटानं लय अवघड कुठं नाही. जेवढं बघायला सोपं आहे ना तेवढं फिरायला लय अवघड आहे. पण आम्ही जन्नत सुख घेऊन आलो. मग काय पाऊस आता येतं की थोडं पाऊस असा पाऊस असा धोका असायचो वा काय दिवसा ढवळ्या उन्हात तानात सुद्धा गार वारा यायचं एवढं भारी वाटलं होतं. तर चला असं काकडत होती तुम्ही बघितलंच असेल सगळं व्हिडिओ बघितलं असलेलं नसेल बघितलं तर खाली जाऊन व्हिडिओ बघा 10-12 दिवसाच्या खाली केरळ सगळं केरळ आहे. तुम्ही पण एकदा फिरून या जास्त झकास म्हणजे नाथ खोळा. तर सांगताव खर्च आता सुरुवातीपासून आम्ही काय केलं माहिती आहे का जायच्या आधी खरेदी केली एका मॉल मध्ये जाऊन वय जर कमी पैसे घालवले तरी पण आमचा 7-8 हजार गेलत तिथं हो ही सुरुवातीला. पुन्हा डिझेल आता डिझेल आम्ही 7 वेळा टाकलं होतं जाऊन 3 वेळा येताना 3 वेळा आणि तिथे 1-2 वेळा टाकला असेल इकडे तिकडं पण आता एवढं ध्यान राहिलं नाही. तर आता बघा 4 हजार रुपयाचं मी 7-8 वेळा डिझेल टाकलं होतं. ह्याचा कॅल्क्युलेशन करा तुम्ही दादा. आता रूम आम्ही 5-6 वेळा केली होती. रूम साधारण 3,000 2,500 3,000 2,500 हे लेवल मध्ये रूम असायची. आमच्या व्हिडिओ मध्ये रूम बघा किती भारी भारी आहेत एकदम टॉपच्या रूम केलत्या आम्ही. आणि कसं असतंय फिरायला गेल्यावरच आपल्याला वेगवेगळ्या रूमचा अनुभव घेता येते. आपलं काय रोजच घर आहे ते बी छान आहे पण ते रोजचं म्हणजे आम्ही रिसॉर्ट घेतलं होतं. रिसॉर्टला 10-12 हजार रुपये खर्च त्याच्यात स्विमिंग पूल हे आला असतं. तसं म्हणलं खर्च करायला नको फालतो. आम्ही तिथं एकदा महाबळेश्वर साईडला गेलो तिथं घेतलं बघा स्विमिंग पूलचं तिथं लय खर्च झाला. आता जेवणात सरासरी जर बसलं तर आम्ही जाऊन लेकरं आमचे 3 मग दिवसाला नाही एका टायमाला 1,000 रुपये जाऊ शकते. काय जर चांगलं जेवण करायचं म्हणलं तरी मग दिवसाला 2,000 2,500 असा खर्च होऊ शकतो. आम्ही फक्त दिवसातनं 2दा जेवायचा एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी आणि आधी म्हणजे आम्ही खायचो काय तर असं त्याला लय पैसे जायचे जेवलेलं बरं पण असलं चाणं म्हणून लय बेकार आणि लेकरं असल्यामुळे सारखं हे घे पप्पा ते घे मम्मी सारखं चालू. आता जेवणा झालं टोल नाका सांगतो मला गमत त्या टोल नाक्यानं तर सोडलं पहिलं 50 किलोमीटर का 60 किलोमीटर एक टोल नाका आहे. तिथनं टोल नाका जे लागलं चांगलं 25-30 टोल नाका जाय जास्त टोल नाक्यानं असं पिळलं. टोल नाका एवढं लागलं की आमच्या मोबाईलचं ते काय टोल नाक्याचं काय असतंय फास्टॅग बंद पडलं जाताना परत फिरशे काढलं जाताना 25-30 वेळा येताना 25-30 वेळा. टोल नाक्याला बघा तुम्हाला सांगतो साधारण 85, 90, 120, 150 ह्या रेंज मध्ये सगळं असायचं तरी पण याला धरून झाला 7-8 हजार रुपये धरून चालायचं रेग्युलर कारण एक ठिकाणी 180 रुपये टोल नाका फाडलेला आहे असलं हवे असल्यामुळे जरा हे टोल नाका झालं. आता खरेदी सांगतो तुम्हाला चॉकलेट घ्यायचा आम्ही चहापत्ती काय घेतली नाही बाकी चिरीमिरी लय खर्च केला आम्ही का नाही हे घे ते घे पण सगळं आपण व्हिडिओ मध्ये कुठं दाखव रेनकोट छत्र्या अमुक झालं तमुक मॅग्या खाल्ल्या ती फाटलं मॅग्या खा कुठं काय 10 रुपयाला एक पाकिट मॅगीचं 50 रुपयाला मॅगी डबल 4 बल कारण डोंगराच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला पण थंडी वाऱ्याचं बसावं लागतं एका ठिकाणी. एका चहापत्तीच्या बॉक्सर किंमत बघितली ते 1750 माझी किंमत अजून देण्यात आहे म्हणलं की घ्यायला नको
मग आम्ही मी बारीक लय सारीक जणांना असं खर्च सांगितलं केलं. तेवढीच इतर खर्च म्हणलं किंमत. 10,000 धरून चालायचं. काय बी आम्ही कापड चोपड म्हणा इकडे तिकडे काय घेतलेलं असते होय. आता एका दुकानात गेलतो की मला म्हणलं वन पीस घ्यायचं हा. छान वाटल. घे म्हणून महाग किती महाग होता बाबा. 5,000 4-5 हजार रुपयाला होतं ती पण. आम्ही आले पिल्या एका ठिकाणी गेलतो बघायला. ती बघूनच बाहेर आलो आम्ही किंमत बघून. 1,000 रुपये ठीक आहे, 1,000-1,500 रुपये पण एवढं जास्तीत 5,000 जास्त 10,000 2,000 रुपये. लय झालं. हं. आता हाऊस बोटचा विषय चालू आहे. हाऊस बोटचं सांगता हो, पाऊस यायला लागला थोडा थोडा का नाही ग. हाऊस बोट आम्ही हाऊस बोट पूर्ण नाईट सकाळी उठून 10-11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 6-7 वाजल्यापासून आम्ही होतो. तर हाऊस बोटला कसं घेईल तर चार्जर राहायचं 7,000 पासून पुढं भारीत भारी 1,00,000, 1,50,000, 2,00,000 पर्यंत चार्ज होते. भारी भारी क्रूज होत्या बाबा. लय भारी भारी. आम्ही आपलं म्हणजे सर्वसामान्य बोट घेतलेलं. बाहेर न दिसते सगळ्या सारख्या कारण पण तो पाऊस येणार, आतनं- हो. आतनं लय भारी. स्लायडिंग बिल्डिंग एसी डीजे फिजल काय काय होतं. तुम्ही काय करावं आम्ही आज जातो जरा इथं लय पाऊस पडायला लागला धर गई उग भेजाय नको होय. वही पण भेजायचं मोबाईल पण भेजायला थोडं राहिलं बोलू. ती जायला लागला बघा पाऊस आहे का. इथं आईजवळ पस्तूर नव्हता आमचा कार्यक्रम चालू झाला पाऊस यायला लागला. या पाऊस थोडा थोडाच आहे तरी एवढं पाणी साठलंय आहे का कसं आहे. तरी यायला लागला तर चांगला सडा यायला लागला आहे का. तर आम्ही तिथं गेल्यावर बघा तुम्ही चॉकलेटचं ही व्हिडिओ बघितला असतील. आम्ही फक्त पाव किलोचाच भाव विचारला होता तर किती 300 350. 100 ग्रॅमला 400 रुपये. हं. तर चॉकलेटची व्हरायटी असे डोळे फिरत होता अक्षरशः एवढं चॉकलेट होती भारी आणि भारी. त्याच्यात यायचं किती 100 ग्रॅम मध्ये अवघं ते चौकोन एवढं काप ठोकळा असायचं 10-15 काप यायचं. 10-15 बिले झाले एवढ्या खोकड्यामध्ये. हं. तर तुम्हाला सांगतो सगळं बघण्यासारखं होतं 1 नंबर मध्ये. आता आपलं कुठं हाऊस बोट पशी होतो. हा हाऊस बोटचं रेट कसं 7,000पासून 1.5 लाखापर्यंत आहे चांगलं. आम्ही आपली 10,000ची घेतली. 10,000 मध्ये 2 बेडरूम होते. नाही सकाळचं संध्याकाळी गेलं तर चहा संध्याकाळचं नाश्ता. चहा बिस्कुट नव्हतं ना काय होतं. भजे होतं हा, की चहा, मोठं हा. मोठं. चहा आणि भजे होतं आणि संध्याकाळी जेवण. सकाळी पण नाश्ता ना. हं, चहा जास्त वेळ थांबली तर जेवण नाश्ता. परत. इडली सांबर लय भारी केलं त्या माणसानं. आणि व्हिडिओमध्ये भरून आहे असलो भरून का? भरून किती बी खावा म्हणलं किती बी आम्ही लय खाल्लं. संध्याकाळी तिथं पाऊस चालू असल्यामुळे का नाही ते वरतं छत बी त्यानं काय उघडलं नव्हतं. आणि लय बघण्यासारखं काय काय होतं. आणि तिथं हाय अलर्टचा अलार्म बी वाजला होता. हा संध्याकाळच्या टायमाला पाव असं लय वाजत बिल होतं. होता आम्ही दोघं उठून बघितलो काय वाजलं परत हा. दीडशे झोपला. आता आम्ही येताना पण आम्ही काय केलं होतं माहिती का तसले लिचीची फळं बिळं काय काय भेटते ती लिची ती लय वेळा लिची घेतली. म्हणा भुट्टा म्हणा लिचीच आम्ही 4-5 वेळा घेतली असेल का नाही. हं, लय वेळा हा घेतली. चांगलं ते 150 रुपये किलो असायचं. 150 बघा हे तर झालं 1,000 रुपये. हं. 1,000 रुपये इतर खर्च अजून 4-5 त्याला रुपये 4-5 लिचीच हजार झालं. म्हणते हा काय म्हणते काय लिची वेगळी पण ही वेगळं आहे. असं लाल हा. फळ आहे त्याला काट तर असले इतर खर्च अजून 5,000 रुपये धरून चालायचा इकडे तिकडे अजून काय. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही आलेपी मध्ये होता ना त्यावेळेस पाणी साठलं होतं. आम्ही तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये पाणी बिनी किती आलतं. त्या आमची गाडी अख्खीच्यात बुजली. पहिले आमच्या रस्त्याला इथं गाडी उचकली थोडी बोनेट बंपर पुढचा. आम्ही आपला आनंदात गेला त्या पाण्यात ना सगळ्यांनी घातले म्हणून आम्ही पण गेलो. आमची हेडलाईट बंद पडली ती पण व्हिडिओ मध्ये दाखवलेला आपण. कारण दुसरा हा. रस्ताच नव्हता तीच एक रस्ता. एक सगळ्या रस्ता गाड्या असेल तिथनं. एका दुसऱ्या रस्ता बदलला मग तिसरीकडे जाते कुठे त्यामुळे त्या रस्त्याने जावं लागतंय. उगा काचा बंद हा. करायच्या का चालवायचं. ही सगळ्यात मोठा तोटा झाला आमचा. आता त्याला 10,000 रुपये खर्च आहेत पण त्या ट्रिप पेक्षा तर कमी आहे. हा. 10 पटीने कमी. मग काय. 10-15 हजार जर ह्याला गेलं तर ट्रिपला चांगलं किती लाखाच्या आसपास वर काय तर गेला असतील पैसे. हं. टोटल काय मारलं नाही आपण बरं का. तर असा एक खर्च होतोय बघा केरळच्या ट्रिपला. तुम्ही जर गाडी घेऊन गेला हो तर आपली किया सोनेट गाडी तर हायवेला त्याला पडत चांगलं आहे 20-25 आणि दमाने गेलं तर 30 पण अवरेज पडतंय. पण त्याला 80च्या स्पीडनं जावं लागतं क्रूज लावून. पण एवढ्या दामाने गेल्यावर फिरून तिथं येते जायला जिथं 2 दिवस लागायचे 3 दिवस लागायचं. मग तिथं अजून 5,000 खर्च वाढला. त्यापेक्षा फास्ट गेलेलं परवडतं डिझेल घालून. मग काय. 150 गाडी पळावं लागते. घाटात अवरेज काय पडत नाही 10-12-15 10-12-15 असे लेवल. त्याच्यामुळे डिझेल गाडी लय खाते. ज्याला गाडी आहे त्याला माहितच असेल त्यावेळी त्यांनी गाडी घाटात चालवायला पाहिजे. ती म्हणणार माझी गाडी सोनेटच आहे 25 अवरेज पडतंय काय सांगायला लागलाय. तुम्ही एकदा घाटाने हिंडा मग कळतंय होय. हं. तर अशा पद्धतीने आमची केरळ ट्रिप झाली. आता बघू आता नेक्स्ट कुठं इकडे तिकडे आमच्या काय. सोबत तुम्ही पण आमची केरळ हा. ट्रिप एन्जॉय केलीच असेल. आम्ही वर्षातनं 1.5 वर्षांनी एक ट्रिप काढतो पण नाद खुळा. आता त्या गेल्या वर्षी का काय त्याच्या गेल्या वर्षी आम्ही तिकडे गेलतो सातारा वाई पाचगणी महाबळेश्वर माथेरान माळशेट घाट तामिनी घाट हे सगळं आम्ही एका लेवलला हा इकडून गेलतो.
माळशेज घाट वेट एन्जॉय पासन इकडून पार्क लोणावळा खंडाळा करून असं सुटला ह्या कोपऱ्या कोपऱ्यात ना सगळं इकडं पाक झाडूनच आला रायगड एक किल्ला हे करून सगळंच का नाही का आम्ही असं गेलं की चांगलं 10-15 लोकेशन फिरून येतात एक जायचं आणि माघारी यायचं एखादं असं जमतच नाही. केरळ ट्रिप ही एक महाबळेश्वर ट्रिप त्याच्या आधी बी एक काय महाबळेश्वर ट्रिप त्यावेळेस आपण दोघं आई नव्हत्या त्यावेळेस हा ती पण मोठी ट्रिप झाली पण त्यावेळेस माळशेज घाट असलं काय मला नव्हतं वाटतं आपल्या जीवनातली पहिली ट्रिप ती असणार महाबळेश्वरची त्यावेळेस लोणावळा हे तसलं काय नव्हतं नव्हतं आणि त्याच्या आधी सगळ्यात मोठी ट्रिप म्हणजे मनाली. मनालीला मोठी सिरीज आहे. मनाली म्हणजे सगळ्यात टॉपचा विषय ह्यापेक्षा डबल खर्च होतोय मनालीला गेल्यावर. हे इथं तर केळं इथे हाय किलोमीटर 1200 1300 1400 किलोमीटर आसपास प्लॅन तवा फ्लॉप झालं असू द्या थोडा पण बघायला पण भेटलं आमचं जीवन वाचलं बाद झालं. लयत लय 1500 जायचं 1500 यायचं लोकल 1000-1200 हिंडून 5,000 किलोमीटर होतंय सर. आणि तिकडचं जायचं 2500 किलोमीटर आहे यायचं 2500 किलोमीटर 5,000 इथं झालं लोकल इकडे तिकडं डोक्यास फिरलं पाहिजे गारा मला जायलाच 2.5 दिवस लागलं होतं. हा तर असं आहे बघा कोण कोण गेले केरळला सांगा मनालीला कोण कोण गेले सांगा. आणि सगळे गेलेले असतेले केरळला कोण कोण आमच्या आधी पण ती कुठं विमानाने जा कुठं बसनं जा ट्रॅव्हल्सनं जा 1000 रुपये मध्ये जाते पण असं स्वतःच्या कारनं आम्हीच फिरलो. आता समजा आपल्याला घाटात कुठं थांबायचं असेल तर आपण लगेच थांबू शकतो तसं टूर्स ट्रॅव्हल्स वाले थांबवत नाही काय म्हणणार सारखं सारखं रे तसं आमच्या आम्ही मनसोक्त आनंद घेतला पूर्ण. आणि आपल्या बॅगी बी सांभाळायला लागते त्यामुळे गाडीचं 1-2 आईचे 1-3 लेकरा 2 बॅगी 5 बॅगी झाल्या आणि त्या ट्रॅव्हल्स मध्ये बसतात त्या कुठं बागी एवढ्या त्याच्यामुळे कधी बी हिंडायचं आपल्याकडे स्वतः गाडी हिंडायचं 5-50 हजार आगाऊ झाल्या पण एक नंबर विषय होता टॉपचा विषय होता. नाही तर कपल हिंडायचं टूर्स आणि ट्रॅव्हल्स निघून जायचं सगळं मागे 2 बॅगी मध्ये हिने करायची हिने करायची लेकरा बाळा झंझट नसलं तर होय लेकरा बाळा असे स्वतःची गाडी करणे आणि सणात सुटणे पैसे जाऊ दे. तर अशा पद्धतीने आमची केरळ ट्रिप झाली लय भारी वाटलं मन भरून गेलं अक्षरशः होय डोळे फिरलं ती केरळ बघून जे जे आम्हाला बघायचं होतं केरळ ट्रिप मध्ये ते आम्हाला सगळं बघायला भेटलं. फक्त ह्यांचा एक धबधबा तेवढा राहिला आतेरापल्ली वॉटरफॉल जवळ लय मोठा आहे ना मग ते बघायचं राहिला ते आता पुढच्या जिंदगीत बघू कधी होय पुढच्या जन्मात. तर अशा पद्धतीने खर्च झाला. तर ओके टाटा बाय बाय. मस्त वाटलं आम्हाला हे नाही चांगलं वाटलं खर्च झालेला बाकी सगळं माझ्या आले.